अगदी सामान्य अज्ञानी मनुष्य, मूढ मनुष्य आणि ज्ञानी महात्मा यांच्यामध्ये काहीच भेद नाही. तोही या पंच विषयांचं काय करतो, त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे सेवन करतो. हा महात्मा देखील पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे त्या पंच विषयांचं काय करतो, सेवन करतो. पण विषय सेवनाचा आणि त्या विषय सेवनातून उत्पन्न होणाऱ्या हर्ष शोकाचा या सामान्य जीवाच्या अंतकरणावर जो परिणाम होतो तो मात्र महात्म्याच्या अंतकरणावर होत नाही. कारण त्याचं अंतकरण हे इंद्रिय विषय संबंध, ही सुख दुःख त्या अंतकरणाला ग्रासून टाकू शकत नाहीत. लक्षात आलं का? आता ते काय भोजन करत नाहीत का? ज्ञानी पुरुष करतात, पण मन भोजनात नसताना त्यांचं ते भोजन कशासाठी करतात? देहाला जगवण्याकरिता आवश्यक आहे म्हणून करतात. आणि सामान्य मनुष्य मात्र त्या चवी